नमस्कार मित्रांनो, जय क्रांती. मी बीड जिल्हा अध्यक्ष राहुल बांगर. आज आपण पंचायत समिती कार्यालयाच्या समोर एक विषय घेऊन आलेला आहोत. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाची नियुक्ती केलेली असताना आणि शासनाच्या नियमाप्रमाणे वेगवेगळ्या जार प्रमाणे जे जार शासनाने तयार केले, त्या शासनाच्या जार मध्ये असा उल्लेख केलेला आहे, ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीची नियुक्ती केलेली आहे, त्याला जे सज्ज दिलेले आहेत किंवा सेवा निवास दिलेले आहेत, त्या ठिकाणी राहून त्या गावाची सेवा करणे. आणि कुठलाही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कुठलाही ग्रामसेवक अद्याप राहताना आढळून आलेला नाही. आणि त्यांच्या नावे घर भाडे भत्ता व निवासी भत्ता असे वेगवेगळे शासनाचे भत्ते लाटण्याचे काम हे ग्रामसेवक करत आहेत. आत्ताच एक आमच्या हातामध्ये जी बातमी आली, पुराव्यासहित बातमी जी आली, भाटा अंतरवली या गावामध्ये जो ग्रामसेवक आहे इस्माईल पठाण नावाचा, हा 6 ते 7 वर्षापासून त्या गावामध्ये ड्युटी करत आहे. तो अद्यापही शासनाच्या कुठल्याही नियमाला पालन करत नाही. तो गावात राहत नाही आणि गावातले जे राष्ट्रीय सण आहेत त्यालाही तो गैरहजर असतो. आणि त्या ठिकाणी मुस्लिम समाज जास्त असल्या कारणाने, हाही मुस्लिम असल्या कारणाने त्याला समाजाचा पांघरून त्या ठिकाणी मिळत आहे. आणि याचाच तो गैरफायदा घेत त्या ठिकाणी आपलं सरकारी कामकाज पाहत आहे. त्या ठिकाणी जो सरपंच आहे तो देखील मुस्लिम समाजाचा असल्या कारणाने त्याला ते पूर्णपणे सहकार्य करीत असलेले आम्हाला पुरावे आढळून आलेले आहेत. आम्ही त्या पद्धतीने व्हिडिओ देखील बनवलेले आहेत. आता भाटा अंतरवली या गावामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी ग्रामपंचायतच गायब आहे. आता ग्रामपंचायत कार्यालय गायब असलं तर त्या गावाचा कार्यकाळ कसा चालणार आणि कामकाज कसं चालणार, हा मोठा प्रश्न आज आपल्या समोर उपस्थित आहे. हा एक विषय नाही, हा पूर्ण बीड जिल्ह्याचा विषय आहे, पूर्ण गेवराई तालुक्याचा विषय आहे. काही काही ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयच नाहीत. आणि बरं, त्यांनी 6-6 वर्ष ग्रामपंचायत कार्यालय नसताना गावाचा कारभार हाकला कसा, हा मोठा विषय. त्या ठिकाणी कर्मचारी असून निव्वळ शासनाची फुकट पगार उचलताना दिसून येत आहेत. आणि गावात होणाऱ्या आरोग्यदायी सेवा व जनतेला हितात असणाऱ्या व जनतेच्या हितदायक सुविधा देण्यासाठी यांची नियुक्ती केलेली असताना सुद्धा ग्रामसेवक त्या ठिकाणी आढळून आलेला नाही. आम्ही पाहिले त्या टायमाला त्यांचे व्हिडिओ पण बनवले, त्यांना वारंवार फोन बी केले, तर तिथला कुठलाही ग्रामपंचायत त्या ठिकाणी ग्रामसेवक आपल्या सचिवावर हजर असताना दिसून आलेला नाही. प्रत्येक गावातली हीच बोंब आहे. इस्माईल पठाण नावाचा ग्रामसेवक आहे, त्यांनी एका महिलेला सुद्धा अश्लील भाषेचा वापर करत तिचे विनयभंग केलेला आहे, तिची छेडछाड केलेली आहे, तिला फोनवर वारंवार छळवणुकीची भाषा केलेली आहे, मी आता येतो नंतर येतो, आणि तिची आर्थिक व मानसिक पिळवणूक केलेली आहे. अशा संदर्भात या इस्माईल पठाणवर जातीय द्वेष व अश्लील भावनेने त्या महिलेला नवरा नसताना सुद्धा त्या महिलेच्या विरोधात तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न तो करत होता, तिचा गैरफायदा करण्याचा प्रयत्न करत होता. तिने त्याची लेखी स्वरूपात सुद्धा बातमी दिलेली आहे, अशी सरकारला मागणी सुद्धा केलेली आहे. या पंचायत समिती गेवराई अंतर्गत असे जर प्रकरण जर डोळ्यासमोर येत असेल आणि हे बीडीओ प्रशासन जर गप्प बसत असेल, सीओ साहेब जिल्ह्याचे आपण लक्ष घाला. एकतर तो आपला सगळा जिल्हा बदनाम तुम्हीच केलेला आहे आणि ह्या गेवराई सारख्या शहरामध्ये, तालुक्यामध्ये आणि खेडेगावामध्ये इतकी बेशिस्त अवस्था झालेली, फुकट पगार घ्या आणि आपली मजुरी दाखवा असे हे ग्रामसेवक करत आहेत. यांना फक्त पैसे, ह्या फोनवर जर बोलल्याच्या नंतर ह्यांना जर पैसे मागितले तर हे लोक गेवराईतून भाटा अंतरवलीला जातो आणि मग त्यांचे काही कामकाज असेल तर त्याच्यावर तो कारवाई करतो. तर आपण काय केलं पाहिजे, तर त्याच्यावर कडक शासन झालं पाहिजे. म्हणून येणाऱ्या 2/8/2026 रोजी भाटा अंतरवली गावातील ग्रामसेवक याच्या विरोधात अर्धनग्न घंटानाद आंदोलन ह्या पंचायत समिती कार्यालयामध्ये करणार आहोत. जोपर्यंत त्याच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, जोपर्यंत तो निलंबित होत नाही आणि त्याची कायदेशीर ज्या चौकशा आहेत ते चौकशा बसत नाहीत, तोपर्यंत त्याच्यावर आम्ही, जोपर्यंत न्याय आम्हाला मिळणार नाही आणि त्या महिलेला जी त्यांनी छळवणूक केली त्याचे प्रशासकीय गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. प्रशासनाला ठाम आहे आमचं की येणाऱ्या काळामध्ये ज्या भाटा अंतरवली गावामध्ये 7 वर्षापासून तो ड्युटी करतो त्या गावात एकदाही आढळून येत नाही. त्या गावाच्या लोकांचं म्हणणं असं, ज्यावेळेस आम्हाला गरज असेल त्यावेळेस आम्ही त्याला फोन करतो आणि फोनद्वारे तो ग्रामसेवक त्या ठिकाणी येतो. म्हणजे जर प्रत्येक गोष्ट तो मुंबईला जरी असला
तरी त्याला फोन करायचा, साहेब आमचं तुमच्याकडे काम आहे. त्याची हाजरी रजिस्टर नाही, त्याचा लेखाजोखा रजिस्टर नाही, त्याचं कुठलंही ऑफिशियली रेकॉर्ड त्या ठिकाणी आढळून आलेलं नाही. हे प्रशासनाने गांभीर्याने बघण्याची बाब आहे. आणि अशा मुजोर ग्रामसेवकावर कठोर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये भव्य आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि प्रशासनाची गळी चेप आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. ही मुजोरी कधीच पटवून घेणार नाही आणि क्रांतीचा लढा हा सर्वसामान्याचा आवाज बनून जनतेसमोर घुमला पाहिजे. प्रशासनाला आमची विनंती आहे, अशा मुजोर ग्रामसेवकावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये भव्य दिव्य आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. जय क्रांती.